कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. एक्सप्रेस वे सारख्या मार्गांवर अवजड वाहनं पार्किंग करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे. विमानाच्या इंधनात इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तर इराण सोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजनं अंमल पदार्थांचं सेवन केल्याचं समोर आलेलं आहे. तर रितेश आणि जेनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 22 एप्रिल वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या 4 निर्णयांची. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 जाहीर करण्यात आलेलं आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन होणार आहे. बायोगॅस प्रकल्प PPP आणि हायब्रिड ॲन्युटी या तत्वांवर राबवले जाणार आहेत. यासाठी यंदा 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरा निर्णय म्हणजे राज्यातल्या 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार मूळ वेतन दिलं जाणार आहे. तसंच भविष्यातील भरती प्रक्रियेत त्यांना अतिरिक्त गुण मिळणार आहेत. याशिवाय बैठकीत सातारा जिल्ह्यात नागेवाडीत IT पार्कसाठी 42.5 हेक्टर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. याशिवाय जमीन धारणा मर्यादेतील भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अधिमूल्याची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत झालेला आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातील विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य कराराची. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांच्या भाषा आणि संस्कृतीचं ज्ञान अत्यावश्यक असतं. यासाठी जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचं प्रशिक्षण देणाऱ्यांवर विशेष भर देण्यात येतोय. या भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढणार आहेत. त्यामुळे परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. जर्मनीसारख्या देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. राज्यातल्या पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना तिथं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आलेला आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी एक्सप्रेस वे सारख्या मार्गांवर अवजड वाहनं पार्किंग करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या मनाईची. वाढते रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. एक्सप्रेस वे सारख्या मार्गावर अवजड वाहनं पार्किंग करण्यास मनाई घालण्यात आलेली आहे. प्रशासनिक ढिलेपणा किंवा पायाभूत सुविधांच्या अभावामुळे एक्सप्रेस वे हे धोक्याची केंद्रे बनू नयेत असं सांगतानाच प्रवास सुरक्षित करण्यासाठी रस्ते आणि महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण तसंच राज्य केंद्रशासित प्रदेशांनी आवश्यक ते उपाय योजावेत, असं न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठानं म्हटलंय. देशात एकूण महामार्गांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांची लांबी केवळ 2% इतकीच आहे. पण अपघातातील मृत्यूंचा विचार केला तर एकूण मृत्यूंपैकी 30% मृत्यू हे महामार्गांवर होत आहेत, असं न्यायालयानं एका अपघाताच्या सुनावणी दरम्यान म्हटलंय.
न्यायालयानं ही माहिती दिली आहे. अवैध पार्किंग आणि ब्लॅक स्पॉटमुळे अपघात होतात, पण टाळता येण्याजोग्या अपघातांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू होणं हे देखील सुरक्षा व्यवस्थेचं अपयश असल्याची टिप्पणी न्यायालयानं निकालात केली. पॉडकास्टची चौथी बातमी विमान इंधनात इथेनॉल मिसळण्यास परवानगीबाबतची. भारत सरकारनं आता एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजेच ATF मध्ये इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच इतर कृत्रिम किंवा मानवनिर्मित हायड्रोकार्बन्सच्या मिश्रणालाही हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं या संदर्भात अधिसूचना जारी करत ATF संबंधित नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. हा निर्णय अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत घेण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत विमाने केवळ पारंपरिक इंधनांवर चालत होती, मात्र आता या नव्या बदलामुळे इंधनाचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारताचे परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरचे अवलंबित्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. याचा थेट फायदा हा विमान कंपन्यांना होऊ शकतो आणि भविष्यात हवाई प्रवासाची तिकीटही स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारनं अजूनही यासाठी कोणतीही ठराविक कालमर्यादा किंवा अनिवार्य लक्ष्य निश्चित केलेलं नाहीये. पॉडकास्टची पाचवी बातमी अमेरिकेनं इराणसोबत शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवल्याची. इराण अमेरिका युद्धसंघर्षामध्ये 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीची मुदत संपण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवल्याचं जाहीर केलं. पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या विनंतीवरून हा निर्णय घेतलाय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. 7 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या या युद्ध संघर्षाचा शेवट करण्यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यासाठी इराणच्या नेतृत्वाला वेळ मिळावा यासाठी शस्त्रसंधीचा कालावधी वाढवलाय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. 8 एप्रिलला जाहीर झालेल्या 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीची मुदत संपण्याच्या काही तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. इराणविरुद्ध सातत्यानं भूमिका बदलणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर विरोधी वक्तव्यांची मालिका कायम ठेवली आहे. इराणसोबत युद्धासाठी अमेरिका सज्ज असल्याचं जाहीर करणाऱ्या ट्रम्प यांनी नंतर काही वेळातच शस्त्रसंधीला मुदतवाढ दिली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज हा कथितरित्या मौज मजेसाठी वापरली जाणारी अंमली द्रव्य सेवन करण्याच्या संशयावरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या रडारवर आलेला असल्याचं वृत्त समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार विश्वचषकादरम्यान नवाजकडनं घेण्यात आलेल्या नमुन्याच्या चाचणीत प्रतिबंधित पदार्थांचे अंश आढळले होते. तो नमुना पॉझिटिव्ह आला असल्याचं म्हटलं जात आहे. या घडामोडीमुळे केवळ नवाजच्या कारकिर्दीवरच संशयाचं सावट निर्माण झालेलं नाहीये, तर बोर्डाच्या अँटी डोपिंग नियमांच्या पालनाबाबत पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झालेली आहे. या वादामुळे नवाजच्या परदेशातील लीग करारांवर थेट परिणाम झालेला आहे. त्यानं इंग्लंडच्या T20 ब्लास्ट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोर्डाकडनं आधीच ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं होतं आणि तो सर-ए संघात सामील होण्यास सज्ज होता. मात्र आता क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाण्याचं नवाजचं स्वप्न सध्या तरी अधांतरी लटकलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी रितेश आणि जेनिलियाच्या ST ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमणुकीची. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला शहराशी जोडणारी लाखो प्रवाशांची जीवनरेखा असलेली ST बस म्हणजेच आपली लाल परी आता नव्या रूपात समोर येतेय. राज्य सरकारनं STची प्रतिमा अधिक आधुनिक आणि आकर्षक करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. लोकप्रिय मराठी आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांची ST महामंडळाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अधिकाधिक प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ST बस ही केवळ प्रवासाचं साधन नाही, तर ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. रितेश आणि जेनिलिया यांच्या लोकप्रियतेमुळे STला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट.
हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा, याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च यशवंत क्षीरसागर.